सिंधुदुर्ग में मीडिया से बात करते हुए केंद्रीय मंत्री नारायण राणे ने हर्षवर्धन सबकाल पर बड़ा हमला बोला। उन्होंने सबकाल को मूर्ख बताते हुए कहा कि उनकी नियुक्ति पार्टी को मजबूत करने के लिए नहीं बल्कि उसे डुबाने के लिए की गई है। इसके साथ ही उन्होंने महाराष्ट्र की राजनीतिक और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को लेकर भी बयान दिया। औरंगजेब कोण होता, महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे। आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे। त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत, कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये। हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये, तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे। काय महत्वाकांक्षा, आमच्याकडे कोण आले, मी गेलो नाही, काँग्रेसचे नेते आले। आता या विषयात जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये। आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये। हर्षवर्धनाचा पूर्ण इतिहास काढ तू सगळा, आणि तुझाही राजकीय इतिहास काढ, तू या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझे योगदान सांग आणि मग या विषयावर बोल।